नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राज्याचे साखर आयुक्त श्री संजय कोलते पाटील साहेब आहेत माझ्याबरोबर आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार तर इतके फोन येत आहेत वैयक्तिक पातळीवरती की आमच्या साखर कारखान्याचं आम्ही ऊस देऊन महिना झाला, 3 महिने झालं, पण ते बिल दिलं जात नाही. पण आता ओव्हरव्ह्यू जर पाटील साहेब बघितलं तर तो काय आहे? आता यावर्षी 2025-26 या गळीत हंगामामध्ये 210 कारखाने हे त्यांनी गाळप केलेलं आहे आणि 40,872 कोटी 40,000. 40,872 कोटी इतकी शेतकऱ्यांना त्या ऊसाच्या अगेन्स्ट FRP देय होती आणि त्याच्यानुसार आतापर्यंत 39,769 कोटी FRP ही शेतकऱ्यांना ऑलरेडी अदा झालेली आहे. ओके. आणि याची टक्केवारी आपली 98.38% अशी येते. आता याच्यामध्ये जवळपास 139 कारखान्यांनी 100% FRP आतापर्यंत अदा केलेली आहे. 48 कारखान्यांनी 90 ते 100% FRP दिलेली आहे आणि मग राहिलेले 62 कारखाने आता वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. आता सगळ्यात जास्त रकमा ज्यांच्याकडे थकीत होत्या तर अशा 7 कारखान्यांविरुद्ध यावर्षी 2025-26च्या हंगामातल्या 7 कारखान्यांविरुद्ध आम्ही RRCची कारवाई देखील केलेली आहे. RRC म्हणजे जप्तीची कारवाई. हां, जमीन महसूल अधिनियमानुसार त्या कारखान्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव करून त्यातून शेतकऱ्यांचे पैसे जिल्हाधिकारी हे कारवाई करून अदा करण्याची व्यवस्था करतात. त्याला RRC म्हणतो आपण. तर ती कारवाई अशी 7 कारखान्यांवर आतापर्यंत आपण या वर्षीच्या हंगामासाठी केलेली आहे आणि उर्वरित कारखाने देखील राहिलेल्या रकमा आता वेगानं देत आहेत आणि त्याचा आता जे मागे आहेत तरी त्यांच्या सुनावण्या आम्ही चालू ठेवलेल्या आहेत. त्या त्यांच्यामध्ये सुधारणा टप्प्याटप्प्याने दर आठवड्याला किती रक्कम अदा होते याचा आढावा घेतो. पंधरवड्याचा अहवाल आपला तयार होतो. आपण केंद्र शासनाला तो पाठवत असतो. साधारणपणे 40,000 कोटी रुपयाची आपली FRP आहे, ती 39,000 कोटी दिली म्हणजे केवळ 1,000 कोटी रुपये राहिले. 977 कोटी राहिलेले आहेत. आपल्याला 677 कोटी हे आपले 31 मे अखेर फक्त राज्यात द्यायचे राहिलेले आहेत. याचा अर्थ असा की ज्या पद्धतीच्या सार्वत्रिक बातम्या येतात तशी परिस्थिती इथे तरी दिसत नाही रेकॉर्डवरती. पण जे 7 कारखाने आहेत त्यांची नावं सांगता येतील ज्यांच्या विरोधात RRCची कारवाई? आपण याच्यामध्ये गोकुळ शुगर्स धोत्री सोलापूर जिल्ह्यातला कारखाना आहे. त्याचप्रमाणे भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सोलापूर जिल्ह्यातला, संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना माढा, नंतर भीमाशंकर शुगर मिल्स धाराशिव जिल्ह्यातला, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यातला, SJ शुगर डिस्टिलरीज अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आणि सचिन गाळ्या शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर. ओके. तर ह्या 7 कारखान्यांविरुद्ध ती RRCची कारवाई केलेली आहे. 2 कारखान्याबद्दल मला काही स्पेसिफिक त्यांची नावं घ्यायची ना तर बरेच फोन येतात. एक तर लोकसत्तानंच बातमी बोत्रेंच्या कारखान्याबद्दल प्रकाशित केली होती, त्यांची 2,000 कोटीची थकबाकी आहे वगैरे. आणि सोलापूर जिल्ह्यातनं 2 कारखान्याबद्दल तक्रारी आहेत, एक लोकमंगलबद्दल येते आणि गोकुळबद्दल आहे. त्याचं काही स्पेसिफिक आहे? हां, गोकुळ विरुद्ध तर मी सांगितलं की RRCची कारवाई आपण त्यांच्याविरुद्ध केलेली आहे. आमच्या अंदाजाप्रमाणे साधारण 130 कोटी इतकी रक्कम त्यांची शेतकऱ्यांना देणं लागतं. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट आपण कारवाई केली. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मी संपर्कात आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील करतोय. ते त्यांच्याकडे कारवाई प्रगतीपथावर आहे त्या कारखान्याविरुद्ध. आणि दुसरे जे आपण म्हटलंय तर त्यांचे बरेच कारखाने आहेत, परंतु ती परिस्थिती आधी जी होती मागच्या महिन्यामध्ये त्यापेक्षा आता बरेच त्यांनी देत आणलेल्या आहेत रकमा. त्यामुळं त्या 80% वर 85% वर अशा पद्धतीने बरेच कारखाने. बोत्रे पाटलांच्या बद्दल जे होतं की पैसे दिले नाही ते आता 80-85% त्यांनी दिलेले आहेत. हो, असा कुठला कारखाना मेजर नाही किंवा ग्रुप नाही की ज्यांनी पैसे अजिबातच दिलेले नाही? असं काही नाही. राईट. कारण आपण प्रत्येक याचं मॉनिटरिंग चालू असतं आणि त्या पद्धतीने ते अदा होत असतात. ओव्हरऑल फिगर्स मी मग अशी सांगितल्या जातात. पण साधारण आपली मॉनिटरिंगची पद्धत काय? म्हणजे कारखान्याचा गाळप हंगाम संपला की ज्या वेळेला मी ऊस घातला त्यानंतर 15व्या दिवशी मला पैसे येणं अपेक्षित आहे, तो कायदा काय आपण काय मॉनिटर करतो? याच्यामध्ये ऊस नियंत्रण आदेश जो आहे 1966चा त्याच्यामध्ये FRP देण्याची तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामुळे ऊस पुरवठा केल्यानंतर 14 दिवसात त्याला FRPची रक्कम दिली पाहिजे. अथवा शेतकऱ्यांसोबत जर करारनामा त्या कारखान्याने केलेला असेल तर त्या करारनाम्यामध्ये जे टर्म्स शेतकरी आणि कारखान्यामध्ये व्याज देणं
नाही, व्याजाचा मुद्दा थोडा वेगळा आहे, बरं. परंतु की 70% 75% रक्कम लगेच 30 दिवसात देणं आणि बाकीची मग कुठल्या सणावाराला पुढच्या टप्प्यात देण्याचं देखील त्या करारामध्ये ठरलेलं असतं. शेतकऱ्यांना पण ते तसं पाहिजे असतं आणि मग त्या करारनाम्याप्रमाणे काही देतात आणि जर करारनामा नसेल तर मात्र ऊस नियंत्रण कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 14 दिवसात ते दिलं पाहिजे आणि जो काही विलंब कालावधी होईल, जर उशिरा दिला तर 15% व्याजाची रक्कम द्यावी लागते. आणि साखर आयुक्त कसं त्याचं मॉनिटरिंग आपल्याकडे होतं. आपण FRP अदा केलेली आहे की नाही हे कुठल्याही कारखान्याच्या बाबतीत तपासताना किंवा कारखाना आयुक्तालयाकडून FRP निरंकाचा दाखला ज्यावेळेस पुढच्या हंगामापूर्वी घेतो त्यावेळेस हे सगळं पाहिलं जातं की किती त्यांनी वेळेवर FRP अदा केली आहे का विलंबाने केलेली आहे. विलंबाने केली असल्यास व्याज किती होतं हे आमचे ऑडिटर्स तपासतात आणि ते व्याज हे FRPच्या स्वरूपात शेतकऱ्याला दिलं गेलं आहे की नाही ते बघितल्यानंतरच त्याला कारखान्याला FRP निरंकाचा दाखला दिला जातो. एक उदाहरण आपण गोकुळचं उदाहरण घेऊ, कारण तिथे आता 4-5 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. तुम्ही असं सांगितलं की ती प्रोसेस करून आता जिल्हाधिकाऱ्याकडे ते पाठवलं. सो ही प्रोसेस काय झाली आणि जिल्हाधिकारी काय करणार? जिल्हाधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाखाली सक्तीने वसुली जी असते तर ती प्रक्रिया ते त्याच्यामध्ये राबवतात. त्याच्यामध्ये जो थकबाकीदार असतो त्याच्या सर्व मालमत्तांची यादी केली जाते आणि मग त्याला याच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाखाली नियम आहेत सक्तीने वसुलीचे. त्या नियमानुसार त्याला नोटीस देणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे, संधी देणे आणि त्यानंतर मग आदेश करतात ते आणि लिलावाची प्रक्रिया होते आणि त्यातून जे काही महसूल गोळा होतो तो वसूल. असं झाल्याचं उदाहरण आहे आपल्याकडे? बऱ्याचदा साखर कारखाने मग त्या प्रक्रियेच्या आत ही रक्कम मग अदा करतात आणि मग FRP सर्व अदा केलेली तपासली जाते आणि ती केली असेल तर मग RRCची कारवाई नंतर आपण रद्द करतो जिथे आवश्यकता राहत नसल्यामुळे. त्यामुळे अशी ती कधी वेळच येत नाही की साखर कारखान्याचा पूर्ण लिलाव केला? झालेले असतील तशा पूर्वी नाही झालेलं. ठीक आहे, पण आता जे शेतकरी तिकडे आंदोलन करतात त्यांच्याही मनात आणि मलाही जे फोन करतात की साखर आयुक्तांना आम्हाला सांगायचं आहे, आपल्याकडे तसं काही मेकॅनिझम आहे? नाही, याच्यामध्ये आता आमचं प्रादेशिक कार्यालय त्यांच्या संपर्कामध्ये आहे तिथे. ते मला वाटतं जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथे स्थानिक उपविभागीय अधिकारी तहसीलदार ते सुद्धा. नाही, आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला तक्रार साखरेचं जे प्रादेशिक कार्यालय असतं तो फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तिथे ते त्यांचे ग्रीव्हन्सेस आपले देऊ शकतात. शेतकरी निहाय FRPचे जे काही तक्रारी आहेत त्या सगळ्या त्यांच्या स्तरावर ऑडिटरच्या मदतीने तपासल्या जातात. कारखान्यांना कळून निराकरण तिथे केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्याकडून आयुक्तालयाला नियमितपणे प्रादेशिक सहसंचालक साखर आमचे अहवाल देत असतात. किंबहुना दर पंधरवाड्याला FRPचं मॉनिटरिंग चालतं. दर पंधरवाड्याला हे अहवाल कारखान्याचा जो मॅनेजिंग डायरेक्टर असेल, खाजगी असेल तर जनरल मॅनेजर असेल, ते त्यांच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमार्फत FRPची सगळी माहिती देतात. ती प्रादेशिक संचालकाकडे येते, तिथले ऑडिटर ती तपासतात. त्यानंतर मग ती आयुक्तालयाकडे येते, आयुक्तालयात ती तपासली जाते आणि मग शासन आणि केंद्र शासनाला त्याचा अहवाल पाठवतो. राईट. सो पाटील साहेबांसाठी माझा शेवटचा प्रश्न म्हणजे व्याप्ती किती मोठी आहे बघा. 40,000 कोटीची वार्षिक उलाढाल असलेला हा व्यवसाय आहे. 210 सहकारी साखर कारखाने दोन्ही मिळून. आपण खाजगीला पण मॉनिटर करतो? हो, हे सर्व खाजगी ओके. सो जो सुरुवातीचा आमचा प्रश्न होता तोच मी त्यांना विचारणार आहे की सार्वत्रिक भावना आहे शेतकऱ्यांची की वजन काट्यामध्ये घोळ आहे आणि आम्हाला फसवलं जातं. सो व्हॉट इज रोल तुमचा, त्यात काय रोल, आता काय करणार आहात तुम्ही? साखर कारखान्यांमध्ये जे वजन काटे बसवलेले असतात तर ते आपण दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्याच्या आधी नियंत्रक वजन मापे जे आहेत तर त्यांच्या विभागामार्फत त्यांचे जे अधिकारी आहेत, क्षेत्रीय अधिकारी, त्यांच्यामार्फत त्याचं कॅलिब्रेशन सर्व कारखान्यांच्या वजन काट्यांचं तपासून घेतलं जातं आणि त्यानंतर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात समित्या आपण गठीत केलेल्या आहेत. त्या समित्यांमध्ये महसूल अधिकारी आहे, पोलीस अधिकारी आहेत, साखर विभागाचा स्थानिक आमचा अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी त्याच्यामध्ये घेतलेले असतात आणि ते पथक मग हंगामाच्या दरम्यान कारखान्यांना भेटी देऊन तपासण्या करत असतात. भरारी पथक एक प्रकारे ते असतं, ते कार्यरत राहतं आणि बरोबर मोजणी होते की नाही, वजन बरोबर घेतलं जातं की नाही, या सगळ्या गोष्टी बघतात आणि काही तक्रारी असल्या तर त्याचं ते निराकरण तिथे करतात. तर मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं म्हणून हा रिपीट प्रश्न विचारतो. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, की वजन काट्यामध्ये घोळ आहे. आता तुम्ही हे सगळं मेकॅनिझम सांगितलं,
तर आत्ता तो जो काही सगळा संभ्रम आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं काही वेगळं आपण करू शकतो जे ह्या हंगामापासून करणं शक्य आहे? याच्याबद्दल आपण त्या पद्धतीने त्या नियंत्रक जे आहेत त्या वजनमाप विभागाशी त्यांच्याशी संपर्कात आहोत. आपण त्यांना मध्ये त्यांच्याशी पत्रावर देखील आम्ही केला होता की याचा आता सध्या तर बहुतांश वजन काटे आपले डिजिटल झालेले आहेत, परंतु त्याला काही केंद्रीभूत करायचं असेल तर त्याच्यात काही करता येईल का, किंवा या पद्धतीने आपण त्या विभागाकडे ते रेफर केलेलं आहे. अजून त्यांच्या पातळीवर किंवा ते शासनाकडे मला वाटतं पुढे ते हे करतील, त्या काही होऊ शकतात शासन पातळीवर. ठीक आहे सर, थँक्यू. शेतकऱ्यांच्या मनातले जे संभ्रम 2 होते यातला एक मुद्दा तर मी मुख्यमंत्र्यांना स्वतःच कळवलं होतं आणि ते असं म्हणाले होते की या हंगामापासून आपण साखर कारखान्यातली मॉनिटरिंग आणखी व्यापक कशी करता येईल या दृष्टीनं विचार करूया. आपलं लक्ष असणार आहे त्याकडे. थांबूया.